हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वरा, आकाश पृथ्वी निर्माण करता संत दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमीन. हालेलुया 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 हालेलुया. आपण आज आरोग्य देवाविषयी बोलणार आहोत. आणि आरोग्य परमेश्वर कसं करू शकते आणि देवाला काहीच अशक्य नाही. लूक 1:37 वचन दिलेलं आहे, देवाला काहीच अशक्य होत नाही. म्हणून आपण त्याच्याविषयी देवाच्या गौरवासाठी देवाची स्तुती असो आणि देवाने केलेले चमत्कार त्याविषयी आपण साक्ष पण घेणार आहे की जीवनात परमेश्वर आमच्यासाठी काय काय करतो, परंतु आम्ही परमेश्वराच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आमच्या जीवनात काही गोष्टी होत नाही. तर पहिलं इर्मिया 30:17 वचन घे. मी तर तुला आरोग्य दे, तुझ्या जखमा बऱ्या करीन असं परमेश्वर म्हणतो. पहिलं प्रथम आहे एक हृदयाची जखम, दुसरी जखम आहे आपल्या शरीराची. हालेलुया. दोन प्रकार मनुष्याच्या जीवनामध्ये जखमा तयार असतात. आम्ही कोणाला जतपर्यंत क्षमा केली नाही तत्पर्यंत आमच्या हृदयाची जखम बरी होणार नाही. मग तो चिडचिडा स्वभाव आहे, द्वेष असेल, नफरत असेल, निंदा असेल, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शरीरातून उतरल्या जातील. हालेलुया. पण जेव्हा आम्ही खरोखर क्षमा करतो, क्षमा मागतो, पश्चाताप करतो, पाप कबूल करतो ना, त्यामुळे आम्ही आमचं जीवन परिवर्तन करत असतो. हालेलुया. तत्पर्यंत आमचं पाप काढलेलं नाही तत्पर्यंत आमच्या डोक्यावर परमेश्वराचा आशीर्वाद येत नाही. हालेलुया. जी बंधन आहे, आपण मध्ये 6-14-15 वचनामध्ये सांगितले बंधन आहे. जर तुम्ही तुमच्या अपराधांना क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करणार नाही. आता क्षमा त्याने नाही केलं तर तुम्हाला आरोग्य कसं मिळेल? म्हणून इर्मिया 30:17 काय सांगते, मी तुला आरोग्य देईल असं परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या जखमा पण बऱ्या करेन. म्हणजे आमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर येशू ख्रिस्त देणार आहे. हालेलुया. आमच्या जीवनात जर क्षमाशील आहे आणि आमच्या जीवनात क्षमा करणारे लोक जर आहेत तर तुमचं जीवन पटापट ताबडतोब तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे. हालेलुया. चमत्कार क्षमेच्या द्वारे कशा प्रकारे कार्य करत असते, क्षमेद्वारे तुमच्या जीवनात कसं आरोग्य देत असते. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता जेव्हा ते काका तिकडून आले त्यांना मी बघितलं, त्याच्यावर मला एक आठवण आली की त्यांची पत्नी अशीच होती, हॉस्पिटलमधून आणली, तिच्यावर प्रार्थना केली, तिने सुनेला क्षमा केली नाही, म्हणजे तू क्षमा कर, तू बरी होईल, परंतु तिने ऐकलं नाही. त्यानंतर मी मिसरकडे गेलो, तिकडे प्रार्थना असतात, ते आले मला भेटायला आणि मला सांगते, म्हणजे तिची सून आली, मी सांगितलं तुमच्या घरी प्रार्थना ठेवा, तिथे तिला क्षमा करायला सांग, तू क्षमा करशील तर पूर्ण बरे होशील. आणि मग तिने क्षमा केली आणि ते पूर्ण बरे झाले. म्हणजे आमच्यामध्ये एक नातं असं आहे, देव आणि आम्ही, त्यात सैतान नाही पाहिजे. आणि जर सैतान आपल्यामध्ये जर असेल तो अहंकार आणि गर्व आणि गमेट हे जे तुमच्या शरीरात जर असेल तेव्हा तिथे समजून घ्यायचं की सैतान असा माणसामागे लागला आणि याला आमच्या जीवनातलं चांगलं काही पटत नाही. हालेलुया. देवाच्या शिक्षणाकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. एकदा ना मी वसईला माणिपूर येथे महान गावामध्ये गेलो, तर एक मुलगी प्रार्थनेत येणार होती. तिच्या मावशीचा मुलगा, त्याला एक अशुद्ध आत्मा पकडलेला, ही आपला क्रॉस घेतली आणि पुढे जाऊन त्याला अशुद्ध आत्मा काढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या तोंडामध्ये दाबकन मारला आणि क्रॉस दिला फेकून. हालेलुया. त्या क्रॉसामध्ये काही ताकद नाही, त्या क्रॉसाचं जे चिन्ह आहे ते आधार, म्हणजे आमच्या पापासाठी क्रूसावर मिळालेला आहे, ते आदर्श घ्या. समजलं? त्याच्याने तो चमत्कारी मूर्ती घेऊन तुमच्यामध्ये काही फरक पडणार, ती मानवाची निर्मिती एक कचरा बनते. परंतु कोरिन्थियस 1:18 ज्यांचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचा संदेश मूर्खपणा. तर संदेश म्हणजे काय की माझ्यासाठी क्रूसावर बलिदान झालेलं आहे, माझ्या पापी लोकांसाठी. हे आदर्श घेऊन पुढे जायचं असतं. काय लोक ते आदर्श घेऊन नाही गेलं की असं सांगितलं असतं, हे बघ ही चित्र तुझ्या समोर उभं केलेलं आहे
आता हे उभं अशासाठी आहे की तुझ्यासाठी असाच येशू ख्रिस्त क्रूसावर केलेला आहे, हे चिन्ह त्यांच्या समोर दाखवायचं असते. हालेलुया. त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा की हे आदर्श घेऊन जायचं की तो क्रूसावर परिधान केलेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे, तुझ्या आणि माझ्या पापाचं नरूपे होऊन उठलेला आहे, तोच येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्याद्वारे तू बरा होशील असं सांगितलं असतं तो नक्कीच बरा झाला असता. हालेलुया. आणि त्यानंतर कधी पण आपल्याला कधीतरी आपल्या वर अधिकारी असतात त्यांचं कधी पण अनुकरण करायचं. संत पौल खरेदीकर 11:1 मध्ये, मी जसं ख्रिस्ताचे अनुकरण तसे तुम्ही पण माझ्या हाताखाली असेल तर तुम्ही आमचं अनुकरण केलंच पाहिजे, नाही तर ते कार्य होणार. आता मी देवाचं अनुकरण करणार आहे, ते कुठलाही चमत्कार सांगा तिकडे होणारच नाही. कारण का? सामान्य ताप नाही उतरणार. हालेलुया. कारण का? कारण मीच अनुकरणात नाही, ते येशूच्या नावाने हात करा जरा माझ्याच तोंडावर लागेल. हालेलुया. अशा घटना होतात त्या. हालेलुया. मग मी इथून गेलो देवाला सांगितलं, देवा मी चाललो, तुझ्या महिमा आणि तुझा गौरव असू दे. आणि त्यांचं घर जे होतं किती पहिला मसानाडा होता, त्याच्यावर बिल्डिंग होते, त्या बिल्डिंगमध्ये तो शुद्ध आत्मिक कार्य करत होते. हालेलुया. मी गेलो तिकडे, गेल्यानंतर प्रभूच्या नावाने प्रार्थना केली तर त्याला सांगितलं इकडे, आणि तिथे पण येशूचा फोटो होता. आदर्श केलं मी की येशूचा फोटो आहे पण तो मानवाने निर्माण केलेला आहे, पण आम्ही उत्पत्ती 1:27 प्रमाणे आम्ही देवाचे रूप आहे आणि देवाचा आत्मा योहान 10:17 आमच्यामध्येच आहे. पण आम्ही जेव्हा सैतानाला आतमध्ये घेतो ते आत्मा काम नाही करू शकत, नाही शरीराला ताकद नाही मिळू शकत, असं आहे. हालेलुया. म्हणून त्यानंतर आम्ही सांगितलं आता डोळे बंद कर, आपण प्रभू येशूला बोलू. आता एकेकांची श्रद्धा आहे याच्यावर पण त्याच्यात श्रद्धेत काय होत नाही, कुठेतरी एका ठिकाणी बसून आपली प्रार्थना एक नेहमी ठेवायचं. चपला ठेवायला जागा आहे, टी व्ही ठेवायला जागा आहे, तसं एक पवित्र स्थान एजेकिएलमध्ये तुम्ही वाचतो की 45 अध्याय पहिल्यामध्ये एक पवित्र स्थान म्हणून एक जागेवर ठेवायचं असते. हालेलुया. तिकडे एकच ठिकाणी ठेवायचे, तिथूनच प्रार्थना करायची, तिथे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार. कारण तुम्ही रोज देवाला एकाच ठिकाणी 1000 ठिकाणी आत मारून चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. नाही तर इरम्या 33:3 मला हाक मार मी तुला उत्तर देईल, ठाऊक नाही. म्हणजे कुठे पण संकट समय कुठे पण धाव मार. स्तोत्रसेठमध्ये 15 वचनामध्ये दिलेलं आपण कुठे पण धाव मारू शकतो, पण आपल्यासाठी एक परमेश्वराने काळ दिलेला आहे आणि गुप्तवाशी पित्याशी गपचूप प्रार्थना करण्यासाठी दार बंद करायचं. मग ते सांगते तुम्ही वाचलं तर त्यात तुम्हाला समजेल. तर या वेळेला मी गेलो प्रभूच्या नावाने आणि माझ्या जोडीला एक अंकल होते, जोडीला आम्ही दोघी गेले आणि त्यांना सांगितलं इकडे उभा राहा, मी आपल्या जिवंत देवाला बोलवतो आणि सांगितलं हे जिवंत देवा ये याला बरं कर, त्याच्यातला शुद्ध आत्मा काढला तर पडला तो टापकन. तर ही धार जी होती ना त्या टेबलाची इथून फुटल्यानंतर ते रक्त सारखं उडलं, या साईडनं रक्त निघायला लागलं. तर मला इरम्या 30:17 वचन माझ्या दृष्टांतात आलं. मला कसं आता आपण नवीनच त्यावेळेला प्रार्थना करत होते, एवढं काही माहिती नाही कशी प्रार्थना असते. कारण का एक संदेश येतो पण त्या संदेशानंतर त्याचा अर्थ काय असते ते समजून घेणं पण गरजेचं आहे. आपल्याला काही संदेशाला मनात आलं ठोकून टाकलं तसं नाही, पुन्हा त्याच्यावर प्रार्थना केली तर पुढच्या गोष्टी समजतात. पण त्या टायमाला काहीच समजलं नव्हतं. हालेलुया. तर मी काय सांगितलं त्यांना, हळद असेल ती दे ना, आपलं गावठी औषध काय हळदच काही नाही. हालेलुया. तर मला ते समजलं कारण माझी नवीन चालू झालेली प्रार्थना बस. हालेलुया. म्हणजे गावागावातली केंद्र नाही काही नाही. तर त्या मुलीने सांगितलं तेल, हां दे ते एवढ्या लांबून मी एवढ्या वरून तेलाचे थेंब टाकले, ते बरोबर इथे कसे पडले असते आणि 15 माणसं तिकडे जमल्यात. हालेलुया. आणि तेलचे 3 थेंब टाकता कुठे रक्त डायरेक्ट बाद, काहीच रक्त नाही. ते कसं चमत्कार. हालेलुया. म्हणजे सगळ्या गोष्टी देवाला सर्व काही शक्य आहे, पण आपल्याला वाटते की सगळं अशक्य काहीच नाही. देवाला सर्व शक्य आहे, फक्त आम्हाला सगळं अशक्य आहे कारण आम्ही येशूबरोबर चालत नाही, येशूची कृपा आमच्या जीवनात ठेवत नाही. हालेलुया. आणि तो बरा झाला आणि मग केंद्रामध्ये त्यांना आपण ज्या केंद्रात जात होतो विगल आशीर्वाद त्या केंद्रात पाठवलं. त्यांना सांगितलं जा तुमच्या पापांची क्षमा होईल, पश्चाताप करा, प्रार्थनेत राहा, वचन खा. जे शारीरिक भोजन देवाचं वचन आत्मिक. हालेलुया. आता हे भोजन शारीरिक जेव्हा आपण अन्न खाता तसं शरीरासाठी आत्मिक आणि शारीरिक मध्ये ते भोजन आमच्या शरीरात आलंच पाहिजे. हालेलुया. 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 आता ते भोजन जर आमच्या शरीरामध्ये जर बसलेलं असेल तर आम्ही पूर्ण आरोग्य प्राप्त होतील. हालेलुया. आणि
त्यानं सांगितलं तुम्ही तिकडे जा, प्रार्थनेत बसा, प्रभू तुम्हाला आशीर्वाद आणि तुम्हाला साक्षी द्या तिकडे. आता देवाची सुवार्ता गाजवणं पाहिजेत. माझं नाव नको सांगावं, ब्रदरन असं बोला, मग तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देईल. हालेलुया. देवाच्या नावाने, कारण जिथे प्रार्थना करतात ना त्या ब्रदरांचं नाव नुसतं ब्रदर म्हटलं तरी बस, म्हणजे तिकडचे केंद्राची तुमची परमेश्वरच्या गौरवासाठी स्तुती होईल. मग तिथे देवाचे लोक, इकडे एक साक्ष सांगितलं तर लोक तिकडे येतील, अशाद्वारे की त्यांची पापं कमी हो. मी तिथे या पद्धतीने त्यांना मी तिकडे पाठवलं असतं. हालेलुया. पाठवलं नाही तर पाठवलं नसतं. आज आपल्याला शिकायचं देवाचा शब्द, देवाचे गौरव, देवाचे मार्ग पाहिजेतच. हे जर नसेल तर आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर आरोग्यासाठी, तुमच्या शरीरासाठी कितीतरी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. आता एकदा मी बोईसर एरियात गेलो आणि तिकडे आम्ही प्रार्थनेसाठी गेलो. एका माणसाची इकडे मोठी गाठ आलेली, 6 वर्षापासून ती गाठ होती आणि प्रभूची प्रार्थना करायला सुरुवात केली. येशूच्या नावाने सर्व बंधनं तुटले जाऊ. लगेच तिकडे गाठ गायब गेली. 6 वर्ष एवढी मोठी गाठ होती, गायब झाली. आणि त्या लोकांनी सांगितलं एवढे चमत्कार झाले, बरेचसे साक्ष त्या लोकांनी सांगितल्या. मी सांगितलं देव जिवंत आहे. देवाच्या गौरव, आता लोकांचा विश्वास देवावर कमी आहे, कारण डॉक्टरवर जास्त आहे. त्याच्यामुळे लोकांची जी परिस्थिती झालेली आहे त्या जीवनात चमत्कार होत नाही. म्हणून त्यामुळे थोडं डॉक्टरला सुद्धा यशस्वी पूर्ण होत नाही. कारण का, डॉक्टरचं पण लक्ष जास्त पैशावर आहे. पहिलं सेवा होती, आज सेवा आहे, परंतु पहिला लक्ष सैतान पुढे त्यांच्या पैसे दाखवते. एवढे पैसे असले तर एवढे मी ऑपरेशन करू शकतो. पहिलं ऑपरेशन करा, तो बरा झाला तर तुम्हाला उद्या पैसे पण आणून देईल. हालेलुया. पण पैसाच नसला ना, ऑपरेशनच केलं नाही तर शेवटी तो मृत्यू पण पावतो. पण येशूमध्ये तसं नाही आहे. येशूमध्ये आल्यानंतर येशू आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात. आता तुम्ही डॉक्टरकडे जाणार, काही वांधा नाही, जायला पाहिजे, पण डॉक्टर तुमच्या पापांची क्षमा करण्याची गोळी देणार नाही. आरोग्यासाठी तुम्हाला गोळ्या मिळणार, कारण त्यांनी जे कोर्स केल्या त्याची फी त्याला देणं भाग आहे, त्याच्यात काही शंका नाही. हालेलुया. कारण त्यांनी पण खर्च केलेला आहे, तो खर्च त्याला काढता आला पाहिजे. त्याच्या आईबापाने त्याच्यावर खूप संस्कार चांगले करून त्याला काहीतरी चांगलं बनवलेलं आहे. हालेलुया. पण हा येशू जो आहे तो आपल्या पापी लोकांसाठी जे मरण पावलेला आहे, तर त्याच्याद्वारेच आम्ही पापापासून मुक्त होऊ शकतो आणि त्याच्याचद्वारे आमचं जीवन आरोग्य, शांती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी सर्वस्व देतं. अशुद्ध आत्मे पण काढते. आता तुमच्या अंगात अशुद्ध आत्मा असलं ते इंजेक्शन मारून अशुद्ध आत्मे निघणार नाही. निघतील का? नाही. कारण त्या डॉक्टरांचा तो कोर्स नाही. हालेलुया. तो कोर्स आहे येशू ख्रिस्ताचाच तो कोर्स बनवला. त्याने तो आपल्या प्रत्येकाला अधिकार दिला, हर मानवाला तो अधिकार दिला. आणि एखादा डॉक्टर जर असेल ना, खरोखर प्रभू येशूचा स्वीकार करतो आणि तो मानतो, तर नक्कीच त्यांनी ज्या दुखण्यावर हात ठेवले ना, त्या अर्धे दुखणे तशीच त्याची बरी होऊ शकतात. हालेलुया. कारण मी बऱ्याच टायमाला पूर्वी हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंगला जायचं, मी लोकांना औषध उपचार पण द्यायचं, म्हणजे जाऊन. मला तेव्हा नुसतं दानं बिनं काय नव्हतं, प्रार्थना म्हणून मला पण माहिती नव्हती, फक्त सेवा माहिती होती. हे बायबल काय, हे काय माहिती नाही, त्याच्यावर मी लक्ष दिलं नव्हतं. हालेलुया. पण नंतर हर एक हॉस्पिटलमध्ये, वसईपासून जी सुरुवात केली, विरार आपल्या अंगाशीपर्यंत, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी फिरून हे झालं. आता नवीन काढल्यात तिकडे कधी गेला नाही. पण जाऊन लोकांना औषधं पाहिजे, कुणाला रात्रभर तुमच्या पुरुष लोक असतील ना, तर त्यांच्या जोडीला वस्तीचं कोण नाही ना, कोणतरी माणूस पाहिजे, त्यांना मी सांगणार की मी राहतो. आमच्या गावातल्या आजूबाजू लोकांसाठी मी त्या गोष्टी भरपूर केल्या. हालेलुया. आणि त्याच्यातून मी पुढे प्रभूच्या राज्यात गेलो, अनुभव घेतले मी. हालेलुया. त्यानंतर माझ्या चुलत बहिणीचा मुलगा हा ना जीवनदृष्टी केंद्रात गेले. तिथे येताना त्यांनी गिअर केली. येताना ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला, पोटाचा नसच तुटला. पोटाचा नस तुटला. दम मी त्यांना सांगितलं क्षमा कर. क्षमा केल्यावर सगळ्या गोष्टी त्याला सोडून दे. जी मुळा होता त्याला लागली, चुकी आपले आहे, सांगितलं क्षमा कर. मग त्याने क्षमा केली आणि हे केलं, सुटलं. तर डॉक्टरने चेक केलं, बरं आहे. पण नंतर संध्याकाळी सुट्टी देणार आहे, डॉक्टरने परत त्याला काही कळालं माहिती नाही. तो गेला
आणि बसायला केस बीस काही करू नका, क्षमा करायला संपलं ना, जे काय आहे ते. तो बघतो की इथे आतमध्ये त्याचा नस तुटला आहे आणि सगळं ती फुटून घाण सगळी पोटामध्ये पसरली. डॉक्टरनी परत डिसिजन घेतलं, आला आणि त्याला सांगितलं ऑपरेशन करायला. आलं द्या 24 तासाची त्याला गॅरंटी दिली. मी मरिया मातेवर खूप विश्वास ठेवतो, येशूच्या आईवर. आलं द्या आणि प्रभू ईश्वर पित्यावर, पवित्र आत्मा. ही आई दिली जगाला, आईचं प्रेम जास्त मुलावर असतं, बरोबर. अशा पद्धतीने मी तिच्यावर प्रीती केली आणि मी त्याला सांगितलं तसं प्रभूच्या पहिल्या काळात आपण कशी नवस बोलायचे, हे देईल ते देईल, असं केलं. मी रात्रभर मी तिकडे येशूचा असा म्हणजे एक क्रॉसचे चित्र ठेवलेलं, चिन्ह होतं, म्हणजे क्रॉस आहे. तर मी सांगितलं बघा, तेव्हा आपण कसं मूर्तीवर बरवासा जास्त ठेवायचे, आपल्याला माहिती नाही येशू जिवंत परमेश्वर आहे ना. मी त्यांना काय सांगितलं, इथे येशू ख्रिस्त आहे, जिथे त्या बेड होता त्यावरती क्रॉस होता, परंतु तो आपल्या पापासाठी मेलेला आहे. मला तेवढं माहिती होतं, कारण मी थोडा नंतर प्रार्थनेमध्ये जायला लागलेला ना, तेव्हा गोष्टी समजायला. तो पापा आपल्यासाठी मेलेला आहे, घाबरू नका, काय होणार नाही. तर त्याची आई, त्याचे भाऊ त्यांना सर तुम्ही झोपा, मी रात्रभर ह्याच्या जोडीला राहतो. त्या नस पण झोपल्या, सल्यान संपलं ते पण म्हणून मी रात्रभर प्रार्थना करतो. आणि दुसऱ्या दिवशी मला वेलंकरला जायचं होतं. अरे दुसऱ्या दिवशी वेलंकर मी रात्रभर त्याच्या जोडीला राहिला ना, प्रार्थना करत राहिले, देवा तूच त्यांना परत कर. मग ते तोंडात सगळी घाण आहे ती उतरते ते आणि 5 वाजता सकाळी त्याला शुद्ध, कारण 24 तासाची त्याला गॅरंटी दिली, पण तो 5 तासामध्येच आपला 5 वाजता सकाळी त्यांनी शुद्धीवर आला. हालेलुया. शुद्धीवर आला. तर मी त्याला विचारलं, मला ओळखतो का तू? तर सांगते हा मामा. मग त्याच्या आईला भावाला बोलवलं ना, मग सांगितलं असं. डॉक्टर सांगते ओके म्हणून सगळ्यांना संपलं. नर्सला बोलवलं लवकर इकडे परत. मग तिने आली ना, मग ती नर्सनी सगळ्यांना मग बघितलं तर ओळखलं, झाला, मग तो बरा झाला. हालेलुया. म्हणजे कितीतरी गोष्टी अशा आपल्यामध्ये परमेश्वर चमत्कार करत असते. फक्त आपलं सिद्धांत, आपलं मन, आपलं स्वच्छ शरीर हे सगळं ठेवा आणि चमत्कार पाहिजे. मी खूप लोकांसाठी चांगलं केलं, मला लोकांनी चांगलं सांगावं हे हेतूने नाही केलं. मला देवाने हे चांगली संधी दिली, माझ्या पाप्यावर प्रेम केलं आणि मला हे काम दिलं, त्याबद्दल मी त्या देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. महत्त्व काय शिकायचं आहे आणि महत्त्वामधून आपल्या हातातून काय काय गोष्टी घडतात, असे बरेचसे चमत्कार घडलेले आहेत. हालेलुया. बरेचशा कुटुंबाचं जीवन परिवर्तन झालं. आपल्याला देवाने पृथ्वीवर पाठवलेलं आहे, ते काहीतरी चांगलं करायचं आणि त्याचं भरपूर स्वर्गात जमा करायचं. शरीरासाठी जे काय केलं असेल ते शरीरासाठीच राहील, परंतु शेवटी तो आत्मा देवाच्या घरात जाणार नाही. वरून परमेश्वर तुम्हाला 33:13 आकाशातून बघतो, हा तुम्हाला बघतो तुमचं काय चाललंय काय नाही. मग त्यानंतर आपण चांगलं केलेलं असेल तर देव वरून दाखवेल, तू मुलांसाठी केलं, याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी केलं, पण तुझ्यासाठी चांगलं काय केलं. चांगल्या गोष्टी आपल्या काहीतरी करायच्याच असतात. आता आपला बाप आहे, आपल्या मुलाने काय कामधंदा नाही केला तर बाप आपल्या मुलांना ओरडून मारून काहीतरी बोलणार. मग तो स्वर्गीय जो बाप आहे त्याला वाटत नाही मी तुला पाठवलेलं आहे. 127:3 वचनामध्ये संतती परमेश्वराने दिलेली धन. मग या परमेश्वराने आम्हाला पृथ्वीमध्ये काही ना काही चांगलं करण्यासाठी पाठवलेलं आहे. मग आम्ही का चांगलं करू नये? आम्ही फक्त शरीर आहे, आता आरोग्य मिळालं, त्याच्यानंतरचं भविष्यात पुढचं जीवन काय, मग त्यानंतर आपल्याला शेवटला काय मिळणार? हालेलुया. एकदा मी आपल्या अर्नाळा प्रार्थनेसाठी निघाला, सुभाष लाईनला ॲक्सिडेंट झालेलं होतं. मी तिथून बघितलं तर पडलेलं आहे. एकाच एवढं मोठं डोकं फुटलं, त्याच्यात दगड गेले, हा खड्डा पडलेला. तर भरपूर माणसं जमली, त्याच्यात एक मित्र होता. मी त्यांना जे सांगितलं ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. ते दुसरे लोक पण बोलले चला हॉस्पिटलमध्ये. तर शेवटी असा तडफडून मरण्यापेक्षा झालं ते झालं. हालेलुया. तर त्याला लोकांनी सगळे उचलून नेलं घेतलं. तर एक तो काय सांगते, या दगड पडलाय ना तो याचा गेला, यो सोडून द्या, तो संपलाय. पण यो तर मी सांगला घाबरू नका. त्यांना बोला घाबरू नका, येशू त्याला बरं करेल. तोच उठला ना, रिक्षात गेला. जो मेला या गोष्टीत केलं तो उठला. येशूच्या नावात ताकद आहे बघा तुम्ही. हालेलुया.
आणि दुसऱ्याला नेला आणि मग तिने मग त्याला काही दिवसानंतर बोललं तर काय रे काय झालं, अरे बोलते पोलीस लोक मला खूप सतावलं. बरं त्यांची ड्युटी त्यांनी केली, तू चांगलं केलं ना त्याला माहिती, त्यांची ड्युटी त्यांना केली का आपण सांगितल्याशिवाय कुणाला हात लावू शकत नाही, उचलू शकत नाही. अरे या पण त्यावेळेला तो कायदा होता, आता कायदा माहिती नाही कसं. तर बघा कुणाचं जीव वाचवणं हे महत्त्व आहे, कुणाचं जीव घालवणं महत्त्व नाही. जर जीव आपण घालवत असतात बघून सुद्धा आपण त्यावर काही निर्णय घेत नसेल तर समजा ते चुकीचे आहे. हालेलुया. कुठेतरी ॲक्सिडेंट जरी झालेलं असेल तरी मला माहीत पडे इकडे तुम्ही प्रार्थना करतो, प्रभू तूच त्याला सांभाळणारा देव आहे, मला माहिती नाही पण तू त्याला मात्र बरं कर. हालेलुया. हे शिक्षण मी त्यांना नेहमी लोकांना सांगते. कोणी बघितलं तुम्ही मध्यस्थी करा, प्रार्थना करा. हालेलुया. आता त्या दिवशी मी येत असताना, शनिवारची गोष्ट आहे, इथून येत असताना शनिवार कधी तुम्ही येत होता तर त्या माणसाने दारू पिलेली काय माहिती, स्कूटर ते ॲक्टिवा अशी पुढे ट्रक चाललेले आहे आणि अचानक तो असा येतो राऊंड म्हणजे उलटा येत होता, तो तिकडे गाडी घेऊन पडला तर तो असा राहिला म्हणून असा डायरेक्ट पडला असता ना तर चाकाखाली गेला असता. पण देवाला काय सांगितलेलं आहे मी, म्हणजे देवाला नेहमी सांगते जे मी पाहिल ते आशीर्वाद होतो. तर कदाचित देवाने त्याला तो आशीर्वाद मी बघितला, अरे देवा तुला धन्यवाद तू वाचवलं. हालेलुया. म्हणजे बघा परमेश्वराकडे अशी मध्यस्थी करा, प्रार्थना करा. हा माणूस चुकीचा आहे, हा माणूस पापी आहे, हा माणूस खराब वागतो, हा माणूस कसा होतो, देवाला सांगा देवा या माणसाला तूच बघ रे, हे बघ हे तुला आवडेल काय चुकीचं आहे, माझी एक प्रार्थना त्याला उपयोगी येईल, तुमची एक प्रार्थना त्याला उपयोगी येईल. लोकांचं जीवन वाचवायचं असेल तर त्याला फक्त प्रार्थनेचीच गरज आहे. आणि जर आमच्याकडे प्रार्थना नसेल तर आम्ही आमचं जीवन प्रभूसाठी काहीच करू शकत नाही किंवा त्या समोरच्या व्यक्तीसाठी काय करत नाही. म्हणून बायबलचं शिकवण असं दिलेलं आहे, आपल्या मानवजातीला स्वच्छता आणि पवित्रता बनण्यासाठी हे पवित्र शास्त्र म्हणून ते आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा एक विचारते आणि लोकांना सांगते की पहिलं तुमचं पाप आहे ना, एक जरी असेल तरी काढा, कारण त्या शरीरात पाप कबूल केल्यावर बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं सुटली जातात. मला माझ्या टेन्शन नाही, जेवणाचं नाही, खाण्याचं नाही, वस्तूचं नाही, कसलंच टेन्शन, माझ्याकडे पैसे असू नसो, मला कसल्याच गोष्टीचं टेन्शन नाही. पण जेव्हा मी लोकांना घडवतो आणि लोकांना येशूमध्ये आणतो आणि येशूच्या नावाने त्यांना सांगतो की कुठेतरी चांगलं करायला शिका, कारण आज न उद्या तुमच्या भविष्यात. पण हे लोक जेव्हा प्रार्थना सोडतात किंवा प्रार्थनेतून दूर होतात तेव्हा मला रात्रभर झोप नसते. तर मला तर सोडून दे, पण त्या परमेश्वराला काय वाटत असेल. तुम्ही तो विचार करा की आम्ही नुसतं आमचं जीवन, आमच्या शरीरात आजार बरे झाले म्हणून बस आता बरेच लोक प्रार्थना सोडण्यात चालल्यात आणि ते काय सांगतात, आम्हाला काय येशूने दिलेलं आहे. जेव्हा पहिलं जीवनामध्ये तुम्ही आज जिवंत आहेत ना, हे सगळ्यात मोठा आज चमत्कार आहे. आजच्या दिवशी तुम्ही जिवंत आहे त्या परमेश्वराला धन्यवाद द्या की सकाळ पाहायला मिळाली. आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनात एवढी दुःख होती, एवढ्या समस्या होत्या, एवढी संकट होती, तेव्हा कोणीच नाही आला तिथे देवाचे सेवक येऊन तुमच्या जीवनाची प्रगती करून गेले ना. आज तुम्ही सांगतात आज आपल्याकडे धन पैसा आणि गर्व आणि अहंकार आला, यो तुमच्या जिंदगीमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला कामाला येणार नाही. कारण येशूचे कृतज्ञ राहा, बायबल स्पष्ट शिकवते कृतज्ञ राहा. मला एक ग्लास पाणीपुरी जरी दिला असेल ती माझा आदर्श मला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी मला मदत केलेली आहे बालपणापासून ते आजपर्यंत, मी ह्या व्यक्तींना कधीच विसरत नाही. मी हमेशा एक आठवण ठेवतो, कारण देव त्या टायमाला आलेला होता त्या माणसाद्वारे. हालेलुया. देवाला बघा माणसामध्येच. आता चुकून पाय लागला तर त्याला प्रणाम करतील, राग आला तर त्याची लात मारून त्याची तंगडी बुडून टाकतील, कारण तो शैतान आहे. जेव्हा तुम्ही शैतानाला एंट्री देता तेव्हा तुमच्यामध्ये भांडणं होतात, नफरत होतात, द्वेष होतात. आता जुदासमध्ये शैतान शिरला तेव्हा येशूचा त्याने घात केला. हालेलुया. कारण येशू प्रभूला माहिती होतं. तशाच प्रकारे आज आपल्या प्रार्थनेमध्ये जीवन जगणारे लोक जर आहेत किंवा असतात किंवा येतात तर त्यांचं पहिलं धोरणं बघा, हे बरोबर देवाबरोबर चालणार आहे, ते देवाच्या विरुद्ध वागणारे आहेत. हालेलुया. हे पहिलं शिकायचं आहे. तुमचं जीवनात खरं आरोग्य काय, समाधानिक मनुष्य. सगळ्यात मोठं आरोग्य म्हणजे आपण समाधानी असलं पाहिजे. आपली मानसिक मनस्थिती एकदम शांत ठेवली पाहिजे.
कारण जितका शांत आणि जितका नम्र मध्ये 23:12 मध्ये दिले, तो मनुष्य खूप वरच्या पोहोचला जातो. लोकांनी मला मान द्यावा म्हणून मी ह्या हेतूने कधी कार्य करत नाही, कारण मला माहिती आहे, कारण मते 10:32 तू माणसासमोर मला पत्कारलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासमोर तुला पत्कारेन. तू माणसासमोर जर मला नाकारलं तर मी पण तुला स्वर्गाच्या पित्यासमोर नाकारेन. देवापुढे कोणताही मनुष्य नीतिमान बनू शकत नाही आणि कोणता मनुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. आमचं जीवन आरोग्यासाठी, सामर्थ्यासाठी, अभिषेकासाठी ज्या देवाने आम्हाला निवडलेलं आहे ते लोकांसाठी निवडलेलं आहे आणि लोकांसाठी प्रार्थना केली तर लोकांचं जीवन ते बदलून जाईल आणि येशूच्या नावाने चमत्कार होतील. हालेलुया. एकदा इंग्लंडमध्ये एका बाईला 2 मुलांचं परमेश्वराने दिलेलं कृपेचं दान होतं. हालेलुया. आणि इंग्लंडच्या डॉक्टरने सांगितलं की एक बाळ काढायला लागेल, त्याला हार्ट प्रॉब्लेम आहे. दुसऱ्याला सांगितलं एक बाळ छोटा आहे, त्याला काढू नका. दोन्ही या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे आले. मग त्यांनी त्याच्या सासूला फोन केला, म्हणजे मुलाच्या आईने मुलाने आपल्या मुलाच्या आईला फोन केला की आई इकडे आली, प्रार्थनेत येणार. मी सांगितलं तिला तर डॉक्टरने बाळा दिल्यात का देवाने दिल्यात? मी सांगितलं एक याकोब आणि एक एसाव आहे का नाही. हालेलुया. हे दोघे जण आहेत, तुम्हाला काय करायचं? देवाने दिल्यात ना. सूत्रसेन 127:3 संतती परमेश्वर दिली तर काही होणार नाही. मग डॉक्टरने सांगितलं आम्हाला नाही काढायचं. ते ठेवलं दिलं. डॉक्टर चेक करते, एकदा हे चेक करते, ते एकदा हे बघते, ते बरं आहे, तो बोलते तो बरं आहे. हे चाललंय काय? हालेलुया. डॉक्टरने सांगितलं नाही, मोठ्याच्या हृदयाला खूप त्रास आहे, त्याला काढावंच लागेल. एक ठेवावं लागेल, छोटा आता बरा झालेला आहे. आणि छोटा बरा झाला आहे, मोठा बरा झाला, हे काय चाललं? मी सांगितलं काही करू नका, देव जिवंत आहे, तो त्यांना सांभाळेल. डॉक्टरच्यावर भरवसा ठेवू नका. शेवटी दोन्ही मुलांना जन्म दिला आणि दोन्ही मुलं सुंदर आल्या पाहिजे, देऊ शकतो. त्यानंतर आता गेल्या महिन्याची गोष्ट, एक बाई ती आलेली, डॉक्टरने सांगितलं बाळ काढायला सांगितलेलं आहे. मी सांगितलं डॉक्टरने दिलेला आहे का? पहिला विचार. तो परमेश्वर देतो, तो बरोबर विचार करून 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 देतो. हालेलुया. माणसं काय माहिती, खूप स्वार्थी असतात. मी खरं सांगतो, साक्ष सांगत नाही. ज्या देवाने तुमच्या जीवनात चमत्कार केल्या ते साक्ष लोकांना दे. पवित्र शास्त्र साक्षीसाठी दिलेलं आहे. सबूत की आजपर्यंत येशू जिवंत आहे म्हणून. आजपर्यंत येशूच्या नावाने कार्य करणारे हर एक व्यक्तीमध्ये तो चमत्कार होतो, कारण तो देव स्वतः त्याच्यातून कार्य करतो. आम्ही नाही काय करू शकत, तो परमेश्वर. मग ते 10:20 किंवा योहानमध्ये 15:4-7 हेच, त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि ती बाई शेवट परत आली. पहिले सांगितलं बाळ, सांगितले छोटा आहे, बाळ वाढणार नाही, बाळ काढायला सांगितले. तू तुझं काम कर, तू प्रार्थनेत ये. ती थोड्यादा आली, नंतर ती बाई प्रार्थने त्याचीच बंद झाली. नंतर तिचे दिवस पूर्ण झाले. दिवस पूर्ण झाल्यानंतर शेवटला मी इथून प्रार्थनेला झालेलं, ती गेटच्या बाहेरच ती आली आणि सांगते असल्याला असं झालेलं. हालेलुया. की आता मी डिलिव्हरीसाठी चालले. तर बरं जा. मग आता डॉक्टर डिलिव्हरीला कसं खुश झाला? हालेलुया. तेव्हा डॉक्टरने काय सांगितलं? बाळ काढायला लागेल ना. आता अरे तो परमेश्वर आहे देणारा. कोणत्या डॉक्टरवर 100% भरवसा ठेवू नका, देवावर पहिला भरवसा ठेवा. जतपर्यंत कसं बी असो देवाने दिले, देवाचं धन्यवाद द्या. हालेलुया. आणि तिला काहीतरी सुंदर काहीतरी मुलगा झाला. हालेलुया. म्हणजे बघा, विचार करा, झाल्यावर कोणी आशीर्वाद घ्यायला येत नाही, देवाच्या मंदिरात अर्पण करत नाही की देवाने माझ्यासाठी चांगली महत्त्वपूर्ती केली. बाळा तुझ्या हातात देतो प्रभू, तू सुंदर दिले, तुझे आभार मान, तुझ्या कार्यास्तव तू वापर. अशा प्रकारे ह्या बाळाविषयी आपल्या मनामध्ये थोडीशी चिंता पाहिजे. हालेलुया. समोर एक आणखी आहे आपल्या, आहे का नाही? देव देणारे सगळे लोक सबूत परमेश्वर देत आहे. हालेलुया. आज कितीतरी साक्ष्या तुम्हाला सांगितल्या तरी कमीच आहे. फक्त विश्वास आहे ना, त्याने तो धरायचा. येशू हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. गॅरंटी सहित मी लोकांना सांगतो, येशूवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुम्ही 100% जे काय पाहिजे ते मागा. जर ना येशू प्रभूने दिलं तर मग मला सांगा, मला अद्याप काय मिळत नाही. मिळणाऱ्यांना मिळते,
पण जेवढं उशीर बाळ मिळेल ना तेवढं पवित्र मिळेल, जेवढं उशीर मिळेल. आज किती लोक इकडे येतात प्रार्थनेला हालेलुया आणि सांगतात ब्रदर आम्हाला बाळाची देणगी दे. मी जरा प्रार्थनेत राहा, देव तुम्हाला देईल. हालेलुया हालेलुया. आता त्या दिवशी एक बाई आली इकडे आणि ती सांगते ब्रदर मला बाळाची देणगी मिळेल का? जा बरं, देवाने दिली, जा गपचूप, विश्वास ठेव, आता निघून जा. देवाने तिला दिलं, सुंदर मुलगा झाला. हालेलुया. किती साक्ष असे आहेत. पण लोकांना सांगतो जरा इकडे या आणि देवाने दिले. तुम्ही स्वतः साक्षीचा, माझ्या गौरवासाठी नाही पाहिजे. ज्या परमेश्वराने किती महिनेपर्यंत त्याचा सांभाळ केला आणि त्याची निवड केली आणि घडण केली आणि तुमच्या हातात आणून दिली, त्याचा विचार करा. आम्ही इथून लहानाचं मोठं वाढवायला आम्हाला एवढं कंटाळा येते किंवा मुश्किलता होते, पण त्यांनी त्या उदरामध्ये ठेवताना खाण्यापिण्यासाठी त्याची सुविधा कशी केली असेल, तो परमेश्वर केवढा महान आहे. न धरतीवर आला सांगतो माझा, मग मीच पकडून ठेवतो, मी देवाचे गौरव. त्या अगोदर देवाने त्याला सांभाळलं आणि त्याच्या पुढे पण देवच सांभाळेल. त्याला भूक खाणं पिणं सगळं तोच आहे. त्याच्यावर भरवसा ठेवा, तोच तुमचा तारण करता आणि तोच परमेश्वर आहे. त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवा. येशूच्या नावात चमत्कार आहे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वरा, हर एक व्यक्तीच्या काही समस्या आहेत, दुःख आहेत, निराशा आहे, कर्ज आहे, पैसे नाही घरात, अस्वस्थपणा आहे, आजार आहे, मुलंबाळ नाही, अशा सर्वांना प्रभू तुझं सहाय्य कर. सर्व लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, ब्रेटिव्ह प्रभूचा आशीर्वाद, प्रभूची सेवा करण्यासाठी कार्य करणं, हर लोकांना प्रभूचं सहाय्य मिळते आणि हर जे बाळ येणार आहे त्या प्रत्येक बाळ आणि परमेश्वराची सेवा करा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.